रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे दिनांक 29 रोजी निधन झाले। त्या दीर्घकाळ आजारी होत्या। त्यांच्यावर आज पेझारी येथे दुपारी 2 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या अशी त्यांची ओळख होती। माहितीनुसार शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन झाले। त्यांनी वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्या अलिबागच्या विधानसभा मतदारसंघाच्या 3 वेळा आमदार होत्या। 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या काही काळ विकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या। रायगड जिल्ह्यात प्रकल्प विरोधी अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता। शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत्या, तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या। मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात असून हा एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती। अंतिम क्रियाकर्मासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सारे शोकाकुल जन हो, एक अतिशय समृद्ध संपन्न आयुष्याला अखेरचं अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। मीनाक्षी ताई या संपूर्ण अलिबाग नव्हे, रायगड नव्हे तर राज्याच्या ताई होत्या। अनेक वेळेला त्यांच्यासोबत जे अनुभव आले ते आपणा साऱ्यांना निश्चितपणानं आयुष्याचं सार सांगणारे असायचे। राज्याच्या मंत्री म्हणून कार्यरत असताना कोणीतरी आदिवासी पट्ट्यातली भगिनी येऊन ज्या आत्मीयतेनं त्यांच्याजवळ आपल्या व्यथा मांडायची आणि त्या व्यथा सोडवण्याच्या दृष्टीनं ताई ज्या पद्धतीनं तत्परता दाखवायच्या ते दुर्मिळ असं उदाहरण असायचं। ताईंचं जीवन संपूर्णतः सुरुवातीच्या कालखंडामध्ये संघर्षात झालं आणि ताईने सामाजिक राजकीय आयुष्यामध्ये उदंड यश या ठिकाणी अनुभवलं। बहुजन समाज बांधव आणि विविध पक्षाचे आलेले सर्व सन्माननीय मान्यवर, आज आपण सर्व दुःखित अंतस्करणाने या स्मशानभूमीमध्ये उभे आहोत। आता त्यांना सलामी देण्यात आलेली आहे। ते आमच्या आता ज्या आपल्यातून निघून गेलेल्या मीनाक्षीताई पाटील हे आमच्या सगळ्यांच्या ताई, कारण असाच चेहरा कोणालाही कोणाची भेदभाव न ठेवता स्पष्ट बोलणं आणि आपलंसं करणं ह्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा होता। आणि म्हणून आता मगाशी आपल्याला बाळाराम पाटलांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो जनसमुदाय लुटलेला होता, ज्या माणसाचं कर्तृत्व असतं, दातृत्व असतं, नेतृत्व असतं आणि अशा अनुषंगाने एक माता कशी असावी, बहीण कशी असावी हे त्यांनी आपल्या या आयुष्यामध्ये दाखवून दिलं। त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे। पहिला जो काय संघर्षमय काळ त्यांचा गेल्यानंतर तिने आपलं शेतकरी कामगार पक्ष, आपलं कुटुंब हे सगळं आपलंसं केलं त्यांनी। आणि मग जिल्ह्यातून कुठूनही ताईंच्या पवित्र आत्म्यास आणि त्यांचा आत्मा स्वर्गलोकीचा प्रवास जो आहे तो प्रवास सुखकरपणे पार पाडून स्वर्गलोकामध्ये विलीन व्हावा याकरिता आपण सर्वांनी 2 मिनिटे स्तब्ध राहून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे। तर सावधान, धन्यवाद। ताईंचं जे उत्तर कार्य आहे ते उत्तर कार्य दहाव्याचा कार्यक्रम जो आहे तो 10व्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी हरिहरेश्वर या ठिकाणी होणार आहे। आणि हा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाकरिता